एक घुबडाची कहाणी स्टोरी आणि एक खारुताईची. खारुताई आणि घुबडाची आपल्याला गोष्ट ऐकायची आहे. एक खूप छान छोटूसं क्यूट खूप नॉटी असं एक होतं खारुताई. ती खूप छान जंगलात राहत होती. खूप सुंदर खूप सारे कलर्स असलेल्या एका जंगलात ती राहत होती आणि तिचं नाव होतं क्यूटी. ती क्यूटी सारखी दिसायची ना, म्हणून तिच्या मम्मीनी आणि पप्पांनी तिचं नाव ठेवलं होतं क्यूटी. ती खूप छान जंगलात राहत होती. तिथे खूप सारे अन्य प्राणी पण राहत असे आणि त्या जंगलामध्ये ती आपल्या मम्मी डॅडी काका काकू बहीण भाऊ अशा सर्वांसोबत तिच्या परिवारासोबत ती राहत असे. पण ती खूप छान होती आणि तिला खूप नव्या गोष्टी पाहायची खूप इच्छा असायची. नव्या गोष्टींना तिला फार हाताळून बघायला हात लावायला जाणून घ्यायला फार इच्छा असायची आणि ती नेहमी नवीन ठिकाणी पण जायला तिला फार आवडायचं. नवीन ठिकाणी नवीन गोष्टी तिला शिकायला फार आवडायच्या. एके दिवशी ती असंच काहीतरी शोधण्यासाठी ती आपली खूप लांब गेली. खूप लांबच्या जंगलामध्ये चालत निघून गेली आणि तिला कळलंच नाही की ती घराच्या खूप लांब आली आहे. घर तिचं कुठेतरी राहूनच गेलं. ती चालत खूप लांबच्या रस्त्यावर निघून गेली होती आणि तिचं घर होतं खूप लांब. तिला कळेच ना की आपण कुठे आलो आहोत, आपलं घर कुठे आहे. आणि तिच्या त्या शोधाच्या नादात ती हरूनच गेली. हरवता तिला खूप भूक लागली, खूप तहान लागली. ती खूप घाबरलेली पण होती. मग ती एका झाडाच्या फळांमध्ये तिने आपलं खाणं खाल्लं. त्या झाडांमध्ये तिला छान प्रकारे फळं भेटली, पानं भेटली. तिने त्याचा छान आस्वाद घेतला. तुम्हाला तर माहितीच आहे, खारुताईला फार आवडायचं इकडे तिकडे बघायला, लक्ष द्यायला, जाणून घ्यायला. तर ती असं शोधता तिला एक झाड सापडलं. त्याच्यामधले फळं तिने आवडीने खाल्ले. परत ती शोधू लागली, आपलं घर कुठे गेलं, आपला परिवार कुठे गेला, आपले बहीण भाऊ कुठे गेलं. थोड्या वेळासाठी तर ती घाबरलेली पण होती, पण ती तिची शोध चालूच ठेवली तिने. पण तिला असं कोणीतरी पाहिजे होतं की जे तिला मदत करेल घरी जाण्यासाठी, तिचा घरचा रस्ता दाखवण्यासाठी. म्हणून ती शोधत राहिली कोणीतरी तिला मदत करेल का. म्हणून असंच ती बघत खात पीत त्या जंगलामध्ये ती फिरू लागली. पण थोड्या वेळाने ती खरोखर घाबरायला लागली, रडायला लागली. कुठे गेलं माझं घर, कुठे गेले माझे सर्व मित्र परिवार, माझे फ्रेंड्स, भाऊ बहीण, मम्मी डॅडी कुठे गेले असं ती शोधत राहिली. कोणीतरी हेल्प करते का असं ती आता आरडाओरडा करायला लागली. कोणीतरी तिला दिसतंय का ती बघायला लागली. कोणीतरी तिला हेल्प करेल असं तिला खूप वाटू लागलं. तिला कोणाची तरी मदतीची फार गरज होती. पण ती शोधत राहिली कोणी तिला दिसतंय का. त्या घोर जंगलामध्ये फार कलरफुल जंगल होतं. ते फार फळं झाडं फुलं पानं पक्षी असे सर्वजण तिच्या बरोबरीने होती. तिला परत भूक लागली म्हणून ती परत त्या झाडावर चढून आणि काय फळं खायला लागली. तिच्यासोबत ते पक्षी पण तिच्यासोबत फार छान राहत होती, कारण की ती एकटीच होती आणि घाबरलेली पण होती. त्या पक्ष्यांनी तिला बघितले होते की ती घाबरली आहे, तिला आपल्या मदतीची गरज आहे. म्हणून ते पक्षी तिच्या आजूबाजूलाच फिरत होते. आता ती बिचारी फार भुकेली झाली होती, तहानलेली होती, वैतागलेली होती. पण तिने आपलं शोध कार्य सोडून दिलं नाही. तिने आपल्या घराचा पत्ता शोधत राहिली. पण तिला कोणी सापडेच ना. आता तर अंधार पण व्हायला लागला होता, पण तिला कोणीही सापडेना. परत ती ओरडायला लागली, मला मदत करा, माझं घर सापडत नाही आहे मला. असं करता त्या जंगलात ती फिरत राहिली. त्या पक्ष्यांनी तिला साथ खूप छान दिली होती. ते तिचे फ्रेंड्स झाले होते, मित्र झाले होते. ते पक्षी तिच्या अवतीभोवतीच फिरत होते. आता रात्र व्हायला लागली होती, पण तिने काय तिचा हट्ट सोडला नाही. ती तिच्या घराच्या वाटेला शोधतच राहिली की कोणीतरी तिला मदत करेल, हेल्प करेल. पण तिला अजूनही कोणी सापडले नव्हते. ते पक्षी तिच्या सोबतच असायचे. पण तिला आता वाटायला लागलं की आपण घरी जाऊ की नाही, आपल्याला घर सापडेल की नाही, या चिंतेत ती आता रडायला लागली होती. पण ती शोधत होती पण तिला कोणीही त्या जंगलामध्ये सापडत नव्हतं. असंच ती चालता तिला एकदा एक घुबड सापडलं. अरे बापरे, घुबड सापडलं तिला आणि ते फार हुशार होतं. ते म्हणालं, मी तुला हेल्प करतो, मी तुला मदत करतो. तू कुठनं आली आहेस, कोणत्या दिशेने आली आहेस, किती लांब आली आहे, किती वेळ झाला तू घरापासून निघाली आहे. असे त्याने तिला खूप सारे प्रश्न विचारले. तेव्हा तिने
खूप शांततेने खारुताईने खूप शांतपणे त्या प्रश्नांची उत्तरं दिली. त्या घुबडाने लक्षात आणले की तिचं घर कोणत्या दिशेला असेल आणि किती लांब असेल. त्याने तिला खूप छान समजवले आणि तिला सांगितले की फॅमिली, परिवार, मित्रमंडळी आपल्या आयुष्यात किती उपयोगाचे आहेत आणि किती महत्त्वाचे आहे. असं त्यांना सोडून आपण एवढ्या लांब न येणे आणि त्यांना न सांगणे खूप चुकीचे आहे. त्यांनी तिला मार्गदर्शन केले, त्यांनी तिला समजवले आणि मित्रपरिवाराचे महत्त्व काय आहे हे पटवून दिले आणि परत असे न करणे हेही तिला सांगितले. आणि तू ह्या परिस्थितीत अशाचमुळे आली की जेणेकरून तू फसली आहेस आता, की तुला घर माहिती नाही आहे म्हणून तुला न सांगण्याचे हे परिणाम आहेत. तू सर्वांना सांगून जर का घराबाहेर पडली असती तर त्यांनी तुला शोधलं असतं आणि तू ह्या परिस्थितीत आली नसती, एवढी रडकुंडी, एवढी त्रासलेली नसतीस, तू एन्जॉय करत असती. म्हणून तू परिवाराला न सांगता आल्याचे हे परिणाम आहेत असे त्याने तिला पटवून दिले. तू त्यांना सांगून यायला पाहिजे होते, तू त्यांना सांगायला पाहिजे होते की तू कुठे चालली आहेस, काय करते आहेस, हे सर्व तू त्यांना सांगितले असते तर आज तू खूप आनंदात असती आणि हे सर्व तू एन्जॉय करू शकली असती. अशा प्रकारे त्या घुबडाने तिला मदत केली आणि तिला घरी आणून सोडले. आता बघा, खारुताई आपल्या परिवाराला मिळते. आई, पप्पा, बहीण, भाऊ, मित्र, काका, काकू ह्या सर्वांना ती भेटली आणि ती खूप खुश झाली. म्हणूनच आपण आपल्या परिवाराच्या अगेन्स्ट जाऊ नये, लांब राहू नये आणि त्यांना सर्व आपलं सांगावं, म्हणजे आपण कुठल्याही अडचणीत सापडत नाही. अशा प्रकारे ती खूप आनंदाने आपल्या घरात परतली आणि खूप छान हसत खेळत आपलं पुढचं आयुष्य तिने घालवलं. म्हणूनच आपण आपल्या परिवारासोबतच राहावं आणि त्यांच्यासोबतच छान एन्जॉय करावा आणि त्यांना न सांगता काहीही करू नये. ह्या स्टोरीचे हे आहे महत्त्व. तुम्हाला आवडली असेल स्टोरी तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. अशा स्टोऱ्या आपण आणत राहूया आणि तुम्ही बघत राहा. थँक्यू फॉर वॉचिंग. सबस्क्राईब माय चॅनल. खारुताई आणि घुबडाची ही छानशी स्टोरी आणि त्यांच्या फ्रेंडशिपची आणि त्या बर्ड्सची, त्या पक्ष्यांनी तिला कशी साथ दिली हे आपण बघितलं या स्टोरीमध्ये, या गोष्टीमध्ये. तुम्हाला आवडलं असेल तर लाईक करा. थँक्यू. स्क्विरल अँड आऊल स्टोरी. घुबड आणि खारुताई. खारुताई फार छान होती, फार क्यूट होती आणि तिला एक्सप्लोर करायची फार आवड होती.